नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तलाठी आणि त्याच्या 2 पंटरांना लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतल्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या आश्वी बुद्रुक येथील तलाट्यासह 2 खाजगी पंटरांना संगमनेर येथे 13,000 रुपयांपैकी 6,000 रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे। या कारवाईमुळे महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी 57 वर्षीय बाबासाहेब गंगाधर बोराडे हा आश्वी बुद्रुक येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत आहे। तर त्याच्यासोबत लाचेची स्वीकारणारे 2 पंटर हितेश सोमनाथ घोडेकर तसेच प्रतीक विजयकुमार कातोरे या 2 खाजगी व्यक्तींनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे। आरोपी प्रतीक कातोरे हा तलाठी बोराडे यांचा भाचा असल्याचे कळते। यातील तक्रारदार हे शिक्षण घेत असून त्यांनी स्वतःचा कुणबी जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाकडे आपली मोठी ओळख असल्याचे सांगून तलाठी बोराडे याने तक्रारदाराकडून यापूर्वी 13,000 रुपयांची लाच घेतली होती। त्यानंतर तक्रारदाराच्या बहिणीच्या दाखल्यासाठी पुन्हा 13,000 रुपयांची मागणी करण्यात आली। जातीच्या दाखल्यासाठी 6,000 रुपये आणि जात पडताळणीसाठी 7,000 रुपये असे एकूण 13,000 रुपये लाचेचे स्वरूप देण्याचे ठरले होते। वारंवार होणाऱ्या या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने अहिल्यानगर येथील एसीबी कार्यालयाकडे धाव घेतली होती। त्यावरून नाशिक आणि अहिल्यानगरच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली। तलाठी बोराडे याने बहिणीच्या दाखल्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते। त्यानुसार संगमनेर शहर परिसरामध्ये एसीबीने सापळा रचला आणि तलाठी बोराडे यांच्या सांगण्यावरून हितेश घोडेकर याने तक्रारदाराकडून 6,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली आणि ही रक्कम त्याने तातडीने प्रतीक कातोरे याच्याकडे दिल्याचे पोलिसांनी सांगितले। पथकाने तिघांनाही जागीच ताब्यात घेतले। या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अभिजित डांगे, नगर। धन्यवाद।